उत्तर देना है। तो देखो आपके सामने मैं आता हूं, अभी हमारे जो उत्तम जी शेवड़े साहब है जो बहुजन पार्टी से है। देखो उत्तर प्रदेश में मायावती एक नहीं दो नहीं 4 बार मुख्यमंत्री बन सकती है, तो ये करिश्मा हमारे महाराष्ट्र में क्यों नहीं हो सकता है। तो ये बात रखने के लिए, इस महाचर्चा में अपनी बात रखने के लिए हमारे जो उत्तम जी शेवड़े साहब हैं जो बहुजन समाज पार्टी से आते हैं, उनको मैं विनती करता हूं कि वो अपनी विचार यहाँ पे रखें, इस महाचर्चा में अपने विचार रखें। बैठ कर बोलिए, वहां पे बैठ कर। म्हणजे किती वेळ तुमचं अजून ठरलेलं। उपस्थित मित्रांनो, एक मिनट सर, सर अपनी बात संक्षिप्त रखो। नाही, कारण आता तुम्ही आंबेडकरी समाजाची भूमिका विषय काय आहे, 2024च्या लोकसभा निवडणुका आणि आंबेडकरी समाजाची भूमिका विशेषतः, ज्याच्यात आता थोडंसं संचालकांनी जोडलं फुले शाहू आंबेडकर, मान्य, फुले शाहू आंबेडकरी समाजाची भूमिका। आता फुले शाहू आंबेडकरी समाजाची भूमिका ठेवताना 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, कारण 2024च्या लोकसभेच्या निवडणुका आहेत आणि लोकसभेच्या निवडणुका हे राष्ट्रीय स्तरावर राजकीय पक्ष लढवत असतात। आता राजकीय स्तरावर राष्ट्रीय पक्षाची भूमिका काय आहे, त्याची विचारधारा काय आहे, त्यांचं मायबाप कोण आहे पहिल्यांदा ठरवावं लागेल। काँग्रेसचा मायबाप गांधी आहे, गांधीच्या विचारानं चालणारी काँग्रेस आहे। मी स्पष्ट या निमित्तानं गोष्टी, कारण आंबेडकरी समाजाची भूमिका जर ठरवायची असेल तर त्याच्या आधी 3 पर्याय त्यांच्या पुढे आहेत। जर भाजपचा पर्याय, काँग्रेसचा पर्याय आहे आणि राष्ट्रीय स्तरावर, कारण लोकसभेच्या निवडणुका राष्ट्रीय स्तरावर बहुजन समाज पार्टी 3ऱ्या क्रमांकावर राष्ट्रीय स्तराचा पक्ष आहे। एकीकडे काँग्रेस हा गांधीवादी विचारधारेचा आहे, त्याच्या मायबाप कोणी पाहिले तर गांधीवादी विचार। बीजेपी म्हटलं तर गोडवलकरांचा विचार आहे, तिकडे मनूचा विचार आहे। गांधीला असा वर्णव्यवस्था पाहिजे होती, समानता नको होती, भारताचं संविधान त्यांनाही नको होतं। आणि भाजपला तर सरळ सरळ म्हणत सुटलेत की आम्ही तर संविधान विरोधी आहोत आणि आम्हाला तर मनूचं संविधान पाहिजे, गीता पाहिजे, वाटेल ते पाहिजे। आता ह्या 2 गोष्टी की आंबेडकरी समाजाला काय पाहिजे, जर आंबेडकरी समाजाला भारताचं संविधान पाहिजे असेल तर याचं रक्षण करणारी भाजप आहे का, याचं रक्षण करणारी काँग्रेस आहे का? काँग्रेसने 60 वर्ष केंद्रात सत्ता केली, मरेपर्यंत यांचे प्रधानमंत्री राहिलेत ना, मरेपर्यंत यांचे कित्येक प्रधानमंत्री बनलेत। मग यांनी संविधानाची ऐशी तैशी केली की नाही केली? दलित, शोषित, ओबीसी, बहुजन समाजाचं काय हालत झाली? आणि दुसरीकडे भाजप, म्हणजे 60 ते 65 वर्ष काँग्रेसनं राज्य केलं, अहर्निश, म्हणजे अगदी कुठेही खंड न पडता। त्यानंतर लोकांना वाटलं की हे फारच बदमाश आहेत, चोर आहेत, लुच्चे आहेत, लफंगे आहेत, लुटेरे आहेत, डाकू आहेत, आणि मग यांना वाटलं की नाही आता यांना आपण उतरवलं पाहिजे आणि यांची मस्ती आपण जिरवली पाहिजे। लोकांनी दुसरा पर्याय निवडला, पर्याय भाजपचा निवडला। आणि भाजप लगेच यांच्या लक्षात आलं की ते तर चोर होते, हे तर लुटेरे आहेत, ते चोऱ्या करायचे, हे डाके टाकतात, म्हणजे महाबदमाश आहेत, हे त्याचे बाप निघाले, 10 वर्षात कळलं। मग आता लोकांच्या लक्षात आलं की अरे आता कसं, म्हणजे ते चोर होते, हे डाकू आहेत, त्यांनी संविधानाची ऐशी तैशी केली 60-65 वर्ष। ते 1977ची 42वी घटना दुरुस्ती सर्वांना माहिती असेल। एकीकडे संविधान को हात नहीं लगाने देंगे म्हणणाऱ्यांनी त्या संविधानात काय काय सत्यानाश केले सर्वांना माहिती आहे। हा खाऊजा वगैरे, खाजगीकरण, लिबरलायझेशन, हा जो सर्व प्रायव्हेटायझेशन, हे जे सर्व प्रकार आहेत हे काँग्रेसच्याच काळात सर्व झालेले आहेत। आणि काँग्रेसनी या देशाला फक्त एवढंच की स्लो पॉयझननी लुटलाय, स्लो पॉयझन देऊन तुम्हाला मारलाय। आणि भाजपवाल्यांनी तर दणकेच दिले, चांगलं झोडपलं। अरे बापरे, आत्ता हे नको, भाजपवाले नको, अबे तर मग कोण पाहिजे? ते काँग्रेसवालेच पाहिजे का? कालपर्यंत तुमच्या आई बहिणीची इज्जत घेणारे,
काल परवापर्यंत तुमच्या देशाची ऐशी तैशी करणारे, देशाची फाळणी करणारे, बाबासाहेबांचा पराभव करणारे, बाबासाहेबांच्या चळवळीची राख रांगोळी करणारे, ऐशी तैशी करणारे, त्यांचे तुकडे करणारे, तुमच्या नेत्याला चमचे बनवणारे, तुमच्या नेत्याला दलालासारखं मागे मागे फिरवणारे, हे तुम्हाला पाहिजेत. मग आता आंबेडकरी समाजाचा पर्याय सुचला आहे, ते उत्तर प्रदेशात सुरू झालं. मी 1 मिनिट पाणी. सत्य यासाठी मांडलं पाहिजे की आंबेडकरी समाजाला आता थोडंसं, कारण त्याच्यावर मार पडतो आहे, पण तो बुक्क्याचा मार सहन करतो आहे. तो ओरडतही नाही, अरे बापाही म्हणत नाही, कारण त्याला आता इथे भैयाजी मगाशी बोलले, हा मोठा रोडकरी आणला, हा फार जातीवादी माणूस आहे. काल परवापर्यंत काय म्हणायचा, काल परवापर्यंत म्हणायचा मैं किसी को होट नहीं मांगता, किसी का घर में नहीं जाऊंगा. पहिल्यांदा भंतेजीच्या पाय पडायला गेला, आणि जिथून ते कुठे रॅली, भिवसनखोरी जिथं दारू निघते तिथं रॅली काढायला गेला, म्हणजे मत मागणारा. आणि काँग्रेसवाले म्हणाले इन्होंने विकास नाही किए, विकास नाही किए. त्यांनी डायरेक्ट विकास उतरवला मैदानात. बघा, म्हणजे त्यांनी विकास त्यांनी केला नाही, यांनी डायरेक्ट विकास नावाचा माणूसच उतरवला. यांना विकासाची काही देणं घेणं नाही. आणि म्हणून आता मित्रांनो, फुले शाहू आंबेडकरी विचाराच्या लोकांनी एक लक्षात ठेवावं, जिथं गंगा जमुना सरस्वती आहे, जिथं भगवानाचं पीक आहे, जे दगडाला बाप म्हणतात, देव म्हणतात, त्या उत्तर प्रदेशात, ऋषी मुनींच्या प्रदेशात जर फुले शाहू आंबेडकरी विचाराचं सरकार एकदा नव्हे 4दा होऊ शकते, तर इथं फुले शाहू आंबेडकरांची जन्मभूमी आहे, कर्मभूमी आहे. जर फुले शाहू आंबेडकरांची जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे, तो प्रकार इथेही होऊ शकतो. फक्त एवढंच की आम्ही मात्र ठरवलं पाहिजे. होऊ शकत आहे. कांशीरामजींनी सांगितलं, कुछ नहीं करते तो मत करो, लेकिन हो सकता है ये तो बोलो. त्यावेळेस जेव्हा घरं नव्हते तेव्हा घराच्या भिंतीवर लिहा म्हणाले ना, की तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायची आहे का भीक मागा म्हणाले. दे दे बाबा एक MLC, दे दे बाबा एक MLA. म्हणजे हे का भीक मागायचं सांगितलं होतं. शासनकर्ती जमात बना केव्हा म्हणाले, जेव्हा पार्टी नुसती स्थापन केली, घरं नव्हते, भिंती नव्हत्या. आणि आता आमच्या यांनी सांगितलं की त्यांनी त्यावेळेस 6 खासदार आलेले आहेत, 13 नाही बाबासाहेबांच्या जमान्यात 13 आमदार आलेले आहेत, त्यावेळेस आलेले आहेत. शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या माध्यमातून अनेक आपण निवडून आणलेले आहेत. आणि ही सर्व निर्माण, हे सर्व आत्मविश्वास जर या समाजात जर होऊ शकतो, तर तोही होऊ शकतं. आणि म्हणून उत्तर प्रदेशात कांशीरामजींनी ते करून दाखवलं. आणि त्याच पद्धतीचं महाराष्ट्रात एकट्या, आता ज्या फुले शाहू आंबेडकरी विचार म्हणतो, एकट्या आंबेडकरी समाजात इथं मंचावर 100% बौद्ध आहेत. मग इथं कदाचित 1-2 अपवाद असू शकतात, पण हे बौद्धच आहेत बहुतेक. ऐकणाराही लॉर्ड बुद्ध टीव्हीचा 99% वाचक म्हणजे श्रोता जो आहे तो बौद्ध आहे. बौद्ध समाजाने नुसतं ठरवलं, एकट्या नागपुरात, मी म्हणत नाही, आकडेवारी सांगते, हा 3% वाला काही शेंडी नाही, काही करू हलवू शकत. एकट्या बौद्धांच्या बरोबर भरोशावर नागपुरातला खासदार तुम्ही निळ्या झेंड्याचा निवडून आणू शकता, एवढी ताकद आपल्यात आहे. विदर्भात 62 जागा आहेत, त्यातल्या 25 जागा एकट्या बौद्धांच्या बरोबर बौद्ध उमेदवार आणि बौद्ध मतदार यांनी ठरवलं. जसं ज्या पद्धतीनं 2 दुहेरी मतदानाचा अधिकार बाबासाहेबांच्या वेळेस वगैरे होता, नुसता आपण बौद्धांनी ठरवलं. म्हणजे हा मेसेज मी यासाठी बौद्धांनी ऐकावा, कारण त्यांनी अजून भूमिकाच नाही सांगितली. आपल्यातले जे स्वतःला सोकाल्ड विद्वान म्हणतात, ते काय सांगतात, मी सामाजिक आहे, तो खरा दलाल. जो स्वतःला सामाजिक म्हणतो तो दलाल. यासाठी मी शब्द वापरतो, कारण हा सामाजिक म्हणतो. मग बेटा तू सामाजिक आहे, राजनीतीत कशाला डोकं खूप असतो? आणि राजनीतीत जर डोकं खूप असतो तर मग सरळ सांग ना की मी काँग्रेसचा बगलबच्चा आहे, मी भाजपचा बगलबच्चा आहे, की काय म्हणायचं ते म्हण. पण तू हे सांग की मी बाबासाहेबांची औलाद आहो. तर जय गांधी म्हणतं तर पंजा दाबणं, जय गोळवलकर, जय मनू म्हणतं तर कमर दाब, आणि जय भीम म्हणतो तर मग हत्तीशिवाय तुमच्याकडे काय? हत्तीशिवाय तुमच्याकडे ना निळ्या झेंड्याशिवाय देशात काही नाही. आणि राष्ट्रीय स्तरावर फुले शाहू आंबेडकरी विचारांचं
जर सरकार आणायचं असेल आणि संविधानाला वाचवायचं असेल, परंतु हे मित्रांनो एक गोष्ट मी सांगतो, काँग्रेसवाले कधीच संविधानाच्या बाजूने नव्हते, संविधानाचे कधीच समर्थक नव्हते. आणि काँग्रेसमध्ये ना आता तुम्ही अनेक उदाहरण काँग्रेस बीजेपीत 1% अंतर नाही. हे सर्व आपल्या गावच्या शब्दात चोर चोर मौसेरे भाई म्हणतो, हे सर्व मौसेरे भाई आहेत. यांच्यापासून आपण सावध राहावं. आज तुम्ही पंजाला निवडून दिलं, उद्या तो भाजपमध्ये जाईल की नाही याची गॅरंटी आहे का? पक्षांतर बंदी विधेयकात तुम्ही पाहिलं आहेत ना अनेक, हे काल परवा महाराष्ट्रातले सरकार तुम्ही पाहिले आहेत ना, काय तुमची अशी तैशी केली. तुम्ही पर्याय म्हणून त्याला निवडता, तो तुम्हाला तिकडे म्हणजे तुम्ही जर मतं नाही विकत तर तुमचा आमदार खासदार ते विकत घेतात. आणि म्हणून मित्रांनो म्हणजे मी माझा वेळ संपला असं समजतो. दुसऱ्या राऊंडमध्ये काही जर आरोप प्रत्यारोप काही विषय आला तर त्यावर बोलील. मात्र मायावतीशिवाय फुले शाहू आंबेडकरी विचाराला पर्याय नाही, निळ्या झेंड्याशिवाय पर्याय नाही. राष्ट्रीय स्तरावर गांधी गोळवलकरांना आणि भारतीय पर्याय म्हणून भारतीय संविधानाला वाचवण्यासाठी बहन मायावती जी आणि बहुजन समाज पार्टी हा पर्याय. धन्यवाद. बहुत बहुत अच्छी बात यहाँ पे उत्तम जी शेवड़े साहब ने रखी है. ठीक है, अभी देखो यहाँ पर जो वक्तागण है इनको 3 मिनट का समय दिया जाएगा. उन्होंने अपनी बात संक्षिप्त में आपके पार्टी की भूमिका क्या रहेगी, लोगों से क्या अपील करेंगे, ये बात यहाँ पे रखेंगे. तो सबसे पहले मैं उत्तम जी शेवड़े साहब को बहुजन समाज पार्टी के, उनको मैं कहता हूं कि संक्षिप्त में बात आप रखो, आप जनता से क्या अपील करेंगे. साथियों, ये अभी तक जो चर्चा चल रही थी, एक तो अंबेडकरी समाज की भूमिका क्या, इस पर चर्चा चलना चाहिए था. लेकिन प्रकाश जी इनको सिर्फ एक क्या एमएलसी मिली, एमएलसी मिली तो इन्होंने इतनी शरद पवार की तरफदारी की कि जितनी शायद समाज ने गालियां कम पड़ी होगी. क्योंकि समाज ने शरद पवार को इतनी गाली दी, और क्योंकि रिपब्लिकन के सारा सत्यानाश करने में शरद पवार माहिर है, 1 नंबर. और नामांतर के इशू में क्या क्या घर चलाए, सारा सत्यानाश किए, और सारे लोगों को सिर्फ तरफदारी क्यों कर रहे हैं, एक एमएलसी मिली इसलिए. सुनिए पहले, पार्टी की वजह से अब रही बात नहीं, मैं इसलिए ये मेरे पार्टी की भूमिका है, ये मेरी पार्टी की भूमिका कि एक एमएलसी के लिए इतनी तरफदारी ना करें. और अंबेडकरी समाज 130 एमपी की बात कर रहा था. अभी 130 एमपी इसको हम बांधे हुए बैल समझते हैं. ये रिजर्व सीट से जो चुन कर आते हैं वो कभी मुंह नहीं खोलते. एक मिनट, आपकी जो पार्टी की वजह से जो है ना भूमिका, लोगों से क्या अपील करें, इतना ही कहो. तो वही मैं इसलिए बता रहा कि ये जो कांग्रेस बीजेपी इन्होंने सारे देश का सत्यानाश किया, इनको छोड़कर तीसरे पक्ष बहुजन समाज पार्टी है, पूरे महाराष्ट्र में भी है. और हम दोनों को चोर और लुटेरा कहते हैं, तो तीसरा शाह तीसरे को हमने पर्याय ढूंढना चाहिए. और बाबा साहब का हाथी और बाबा साहब का नीला झंडा है. और फुले शाहू अम्बेडकरी पहला पार्टी है कि 48 की 48 सीटें लड़ रही. इतना दम किसी पार्टी में नहीं है. बहन जी एनडीए में नहीं जाती तो बोलते हैं कि बीजेपी की सत्ता आएगी, और इंडिया में जाते हैं तो बोलते हैं कि बीजेपी की सत्ता गिरेगी. इतना दम एक महिला में, एक राष्ट्रीय नेता में है कि जिधर जाएंगी उनकी सत्ता लाएगी. अगर इतना दम है तो हम चाहते हैं कि फुले शाहू अम्बेडकरी लोग अपने दम पे अपनी सत्ता लाएगी. हम किसी के पीछे लग्गू बनने वाले नहीं है. और इसीलिए देश में मजबूरी है कि बहन जी ही जरूरी है कि पीएम बनने वाली है. और इतनी सक्षम नेता, जमीन से जुड़ी हुई दिल्ली तक इतनी सक्षम नेता पूरे देश में नहीं है. और फुले शाहू अम्बेडकरी लोगों का विकल्प अगर कोई है तो बहन मायावती जी है. मैं किसी दूसरे की बात, जिनको कोई पक्ष नहीं है, झंडा नहीं है, चिन्ह नहीं है, नेता नहीं है, ऐसे लोगों के बारे में मैं बिल्कुल बात नहीं करूंगा. 3 जो देश में पंजाब लोगों से क्या अपील करेंगे मैं सर, ये इतना बोलो. ही कहूंगा. और सारे लोगों ने जो चर्चा की है, आपने बोला ना कि 3 लोगों को वंचित को आपने रखा, वंचित लोगों को वंचित नहीं रखा, आपने उनको प्रतिनिधित्व दिया. और राष्ट्रीय पार्टी एक में हुए, एक तो राष्ट्रीय पार्टी का आदमी भग गया मैदान छोड़ के, वो भग गया. और दूसरा बेचारा वो तो कांग्रेस का है, बीजेपी का है कि बीएसपी का है, वो समझ में ही नहीं आ रहा.
वो तो कभी बीएसपी की बात करता है, कभी वंचित की बात करता है, तो उनकी अपनी कोई भूमिका नहीं शेवड़े है। जी, शेवड़े उनका जी। अगर डंके के चोट पे कोई है आप- तो बीएसपी की भूमिका है और बीएसपी ही पर्याय देगी। धन्यवाद। ठीक है।